भाई आता आपण कुठे चाललोय? आता आपण आलोय श्री क्षेत्र 12 ज्योतिर्लिंगामधून सर्वात महत्वाचं काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग। आणि आपण आता शिवगंगा घाट हे जे केदारगंगा घाटवरून आपण चालत चाललोय काशी विश्वनाथ मंदिरला। आता इथे किती टाइम लागेल आपल्याला भाई? गर्दी बघ किती आहे इकडे आपल्याला जाईल 2.5-3 तास जाईल दर्शन। कधी आला इथे? आलो नाही पण भरपूर माझे मित्र येतात मला सांगतात आणि एकदम भारी स्थान आहे। 84 घाट आहेत टोटल इकडे। 84 घाट आहेत? हा 84 घाट आहेत टोटल। आणि इकडे सकाळी आणि संध्याकाळी खूप जबरदस्त गंगा आरती होते। सही आहे भाई, आज छान आहे एकदम। तू इथे घेऊन आलास तेव्हा आपल्याला कळला भाई। भरपूर माणसं मोक्षासाठी इकडे येतात मणिकर्णिका घाटला। बरेचशे लोकांची इच्छा असते इकडे येऊन मोक्ष प्राप्त व्हावं। हा काय? भरपूर लोकांची इच्छा असते की इकडे यावं आणि आपण मोक्ष प्राप्त करावं असं। इकडचा राजा हरिश्चंद्रची ही नगरी आहे। तुला सगळं माहिती आहे भाई इकडचं? थोडंफार माहिती आहे। मित्रांनो, कायदेशीर सांगितलेलं आहे करण भाऊने आपल्याला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद करण भाऊ तुझा। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अयोध्यावरून एवढ्या ट्रॅफिकमधून प्रवास करून 12-13 तासानंतर आम्ही आलोय बनारसला। आणि इथे झोपायला गेलो तर हे दोघं भाऊ इथून तिथून घोरतायत, कानाचे शॉट देत आहेत। पण ठीक आहे, मला पण आता काय झोपायचंच आहे। आपण भेटू बनारसला, तोपर्यंत विश्रांती। फायनली आम्ही निघालोय। आता आपण दर्शन करायला निघालेलं आहे। नाही, ते गल्ल्या पण अशा आहेत की एकदा आलं तर कळणार पण नाही की आपण कुठून काय करतोय। काय बोलतोय बघा, बघून घ्या तुम्ही। गल्ल्या पण अशा आहेत, तुम्हाला कळणार पण नाही की आपण कुठे जातोय आणि कुठे नाही। हे काय कळणार पण नाही, सगळे हरवणार इकडे। हरवणार आहे। काय बोलतो आम्हा? ह्या ज्या बनारसच्या गल्ल्या आहेत अधूनमधून जाणार आहेत, तिकडे खूप जुने असे मंदिरं आहेत। तुम्हाला जागोजागी अशी मंदिरं किंवा शिवलिंग बघायला मिळतील। तुम्ही इथे आल्यावर नक्की तुम्हाला असं जाणवेल ह्या सगळ्या गोष्टी। काय बोलतो, कुठे चाललो आपण? आपण चालले काशी विश्वनाथला। काशी विश्वनाथला चालले। कायदेशीर एकदम। काय बोलताय? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, आम्ही चाललोय काशी विश्वनाथचं दर्शन घ्यायला। इथे खूप थंडी आहे। मी तर आता चहा पिणार आहे। काका, तुम्ही चाय पिणार आहे? पिणार चाय पिणार, कायदेशीर पिणार ना। अरे बाप, काका शिकले म्हणजे कायदेशीर बोलायला। आपली भाषा शिकलेत काका? शिकावं लागेल, कारण का ज्या देशाला जातात त्या देशाची भाषा शिकावं लागेल। मी पण कायदेशीर चहा पिणार आहे, कडक कडक। बस। हे मंदिर जे आहे ते प्राचीन काळापासून आहे असं मला वाटतं। हे सगळे मंदिर खूप जुने आहेत। जुने सगळे पूर्ण हा लोकेशन जेवढे घर आहेत सगळं जुनं वाटतं। असं वाटतं प्राचीन काळातले सगळे नवीन नाही वाटत। सगळे एकदम घर जुनं, गल्ली जुन्या, सगळं जुनं मस्त ना एकदम। एकदम रॉ त्यांनी जपून ठेवलं। हे पहा, हे सगळ्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये एवढे मोठे मोठे मंदिर आहेत इकडे। आणि असं वाटतं की खरंच स्वप्नामध्ये आहे आपण, कारण हे दृश्य जे आहे जे आपण फक्त पिक्चरमध्ये किंवा असं सीन बघितलेले आहेत, कधी स्वतःहून पाहिले नव्हते समोर जाऊन, पण आता मी लाईव्ह हे सगळ्या गोष्टी बघत आहे। हे पाहू शकता, खूप छान असे हे घाट आहे। ती घाट याबद्दल तुम्हाला माहिती थोड्याच वेळात दिली जाईल। हे पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये बघितलं। अशी पिक्चर मध्ये आम्ही बघितला होता, पण आता रिअल मध्ये बघते। काशी विश्वनाथ आहे ना भाई? हा, काशी विश्वनाथ आणि हे गौरी केदार घाट। खूप छान असा निसर्ग इथे पाहायला मिळालेला आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह निसर्ग दाखवत आहे। पाहू शकता तुम्ही इथे। जसं आपण पुढे पुढे चालत आलो तर क्षेमेश्वर घाट आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथे एकच नदी आहे, खूप मोठी नदी आहे इथे। आणि हे घाट जे आहे ते वेगवेगळे घाट म्हणजे वेगवेगळ्या दिशेने रस्ते आहेत त्यांचे। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, खूप तुम्हाला आवडणार आहे हा व्हिडिओ। आणि इथे जो घाट आहे हा बघू शकता तुम्ही, मानसरोवर घाट आहे। वेगवेगळे घाट आहेत हे मी बोटीने पण फिरलेलो आहे, पण सध्या मी तुम्हाला काशी विश्वनाथचं दर्शन देणार आहे। काशी विश्वनाथला घेऊन जाणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडणार आहे। मजा आहे। फुल मस्त थंडीचा माहोल आणि तुमचा भाऊ कडक चहा घेतोय। कडक
हे घ्या. चहा. हो हो. चेवा चेवा चेवा. काय बोलता, कशी आहे चाय? अद्रक बिलकुल कशी आहे? बाबू चाय कर. बघितलं भाई आता आपण कुठे चाललोय? आता आपण आलोय श्री क्षेत्र 12 ज्योतिर्लिंगामधून सर्वात महत्वाचं काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. आणि आपण आता शिवगंगा घाट हे जे केदारगंगा घाटवरून आपण चालत चाललोय काशी विश्वनाथ मंदिरला. आता इथे किती टाइम लागेल आपल्याला भाई? गर्दी बघ किती आहे इथे. इकडे आपल्याला जाईल 2.5-3 तास जाईल दर्शनाला. कधी आलाय इथे? आलो नाही, पण भरपूर माझे मित्र येतात मला सांगतात. आणि एकदम भारी स्थान आहे. 84 घाट आहेत टोटल इकडे. 84 घाट आहेत. 84 घाट आहेत टोटल. आणि इकडे सकाळी आणि संध्याकाळी खूप जबरदस्त गंगा आरती होते. सही आहे भाई, आज छान आहे एकदम. तू इथे घेऊन आला आणि आपल्याला कळला भाई. भरपूर माणसं मोक्षासाठी इकडे येतात मणिकर्णिका घाटला. बरेचशे लोकांची इच्छा असते इकडे येऊन मोक्ष प्राप्त व्हावं. हा काय? भरपूर लोकांची इच्छा असते की इकडे यावं आणि आपण मोक्ष प्राप्त करावं. असं इकडचा राजा हरिश्चंद्रची ही नगरी आहे. तुला सगळं माहिती आहे भाई इकडचं? थोडंफार माहिती आहे. मित्रांनो, कायदेशीर सांगितलेलं आहे करण भाऊने आपल्याला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद करण भाऊ तुझा. रस्ता आहे का बघ जायला? होत आहे झाडांची. एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत भाई त्या. काय बोलतो? पण बघ ना, लाखो लोक पब्लिक प्राचीन काळातले आहे ना भाई सगळे. हजारो वर्ष जुनं. मंदिराचे रस्ते पण, बाईक इकडे, सायकल इकडे, घर आहे ते. पब्लिक राहते का इथे? भाई इथे गंगा व्ह्यू वाले पण रूम भेटतात. गंगाचे व्ह्यू अख्खा भेटतात ना घाटचा, ते पण रूम भेटतात. महाग भेटतात ते. चलिए आगे बढ़ो, आगे बढ़ो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे जगा दीजिए उस तरफ से आइए. भाई मजा आली. अरे भाई जाम भारी मजा आली. म्हणजे मजा एक नंबर दी. खुश झाला. हर हर महादेव. हर हर आतापर्यंत आपण फिरत होतो घाट 84 घाट आणि आता आपण जाणार आहोत काशी विश्वनाथ मंदिरमध्ये दर्शन घ्या. म्हणून हा भाऊ आपल्या वडिलांना बोलतोय की बाप्पा तुम्ही आमच्या सोबतच राहा, कारण पुढे खूप गर्दी आहे, हरवणार नाही याची काळजी घ्या. आणि फायनली आम्ही लाईनीच्या इथे पोचलेलो आहोत. खूप छान असा दृश्य इथे तुम्ही पाहू शकता. बरोबर सकाळी 8:10 झालेले आहेत आणि आम्ही काशी विश्वनाथ मंदिरच्या लाईनीला उभे आहोत. म्हणजे विचार करा आम्ही घरातून किती वाजता निघालो असेल आणि इथून आम्ही लाईन सुरू केलेली आहे. तुम्हाला पूर्ण कळेलच प्रवास की बाबा ही लाईन जी आहे ती 5-6 तास कशा आम्ही लाईनीत उभा होतो, किती प्रॉब्लेम्स आले ह्या लाईनीमध्ये, कसे लोक मध्ये घुसतात, कसे प्रयत्न करतात, कसे इथे एजंट असतात जे सांगतात चला VIP लाईनीमध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि कुठल्या लाईनीमध्ये घुसवतात. हे पूर्ण तुम्हाला नक्की कळणार आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. खूप मजा येणार आहे तुम्हाला आणि देवाचं दर्शनसुद्धा होणार आहे. लाईनीत आम्ही उभे असताना खूप इथे गर्दी आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळेल, पण तिकडे थोडंसं आम्ही गंध लावून घेतलेलं आहे आमच्या कपाळाला. हे तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाने आपापल्या कपाळाला गंध लावलेला आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा गंध आपण डोक्याला लावतो, डोकं शांत ठेवण्यासाठी. नमः पार्वती पतये हर हर महादेव. इथे जे बोलतात चला तुम्हाला आम्ही VIP लाईनीमधून घुसू, तर इथे तुम्हाला राईट साईडला तुम्ही हा मंदिर बघत असाल. जागोजागी असे म्हणजे थोडंसं खाच्या इथून मध्ये घुसवायचा प्रयत्न चालू असतो आणि जेव्हा मध्ये घुसतात तेव्हा हे तुम्ही पाहू शकता कशा आरडाओरड होते. अरे बीच में घुस गए, निकालो उनको. अब घुस रहे इधर से, फेंको उनको बाहर. वही सब घुस रहे. कुठे गेले? ओ सर
ओ सर जी, अरे बीच में घुसे, इनको निकालिए बाहर। ये लोग काय बोलत नाही रे। इथे विषय असा आहे की आपण सरळ चाललोय, राईट साईडला आपण चपला वगैरे ठेवतो, म्हणजे मंदिरमध्ये जायच्या अगोदर आपण जे सगळं चपला काढून ठेवतो, प्रसाद वगैरे घेतो, हे सगळं राईट साईडला आहे. पण आपण जेव्हा दर्शन घेऊन येतो तर आपल्याला पुन्हा ह्या साईडला यायला लागतं आणि ह्या साईडने त्या साईडला जायला ह्या लोकांना आपल्याला असं वाटतं की हे लोक मध्ये घुसतात. आणि खरंच हे लोक कधी कधी असा सीन होतो की ते लोक VIP दर्शन बोलून असे येतात आणि इथे सगळ्यांना मध्ये घुसवतात. आता हा तुम्ही मॅटर बघा, तुम्हाला कळेल. टाइट खड़े रहो भाई, आराम से खड़े रहो, टाइट एकदम, आराम से खड़े रहो. घुस गया. ओ भाई पीछे आओ. हम लोग इधर. हा ब्लू शर्ट वाला इथून तिथे जायचंय बोलून तुम्हाला याची कहाणी कळेल. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. लेडीज लोग इधर खड़े 2-2 घंटे से, तुम लोग खड़े नहीं हो सकते क्या उधर लाइन में? ऐसा नहीं होता. जबरदस्ती है क्या दर्शन करने के लिए? ये ऐसा रहा तो आगे हम भी ऐसा करते थे ना. हम भी ऐसा करते थे ना. चलते रहो आसपास, नजर मत आओ आसपास. आगे तक जाके भी जो है हम अंदर घुस सकते थे. हो अंकल, चलो पीछे. असा इथून डायरेक्ट चाललाय तो पुढे. हे लोक पण काय बोलत नाही रे, पुढचे लोक हे त्यांच्या पुढे जे असतात. शेवटी बंगाली बाबू आतमध्ये घुसला. बंगाली बाबूचा चेहरा दाखव, झूम कर. झूम आहे, एकदम झूम. बघितलं ना, ब्लू शर्टवाला शेवटी मध्ये घुसलात. आम्ही 2 तास लाईनमध्ये आणि त्यांनी गप करून एंट्री मारली. तर ठीक आहे, आपल्याला काही भांडणं नाही करायचं आहे. ठीक आहे, हसी मजाकमध्ये आपल्याला पूर्ण आपले 4-5 तास घालवायचे आहेत. तुमच्या भावाने कडक चहा घेतली. काकाने विचारला, काका चहा पिताय का? पण नाही, काका आपले फोनवरती कायदेशीर भिडलेले आहेत. आपल्याला इधर से किधर आए? इधर नहीं आने का, हमारा ग्रुप है. कौन भी नहीं. 8 वाजून 10 मिनिटांनी लाईन लावली होती. इथे 11:15 वाजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि तरीसुद्धा अजून लाईनीमध्ये अजून खूप टाईम आहे लाईन यायला. तुम्हाला असं वाटतं अजून 1-2 तासात येईल, तर नाही, अजून खूप संघर्ष बाकी आहे. असं देवाचं दर्शन मिळत नाही. काय नाही, आता एकदम व्यवस्थित चाललेली आहे यात्रा आपली. ओ भाई साहब, चलो पीछे चलो. पीछे चलो जी. पीछे चलो जी भैया जी. चलो भाई. तुम भी यहीं खड़े रहो. चलो ये आ जाओ सब लोग, चलो फटाफट. आगे आओ. सुबह से कुछ खाए नहीं, कुछ नहीं, भूख लगी है भैया. हम भी भूखे ही हैं यार. हम कौन से लाइन में आ जाओ भाई. पब्लिक आगे से जाओ ना. यहाँ से निकलने देंगे तभी तो बाहर से जाओ ना. क्यों गए लाइन में से? अरे कहाँ से लाइन में? चलो पीछे. माझा आवाज आने शॉर्ट झाला. इधर से भेज दो इसको. पीछे अभी तुमने बोला ना यहाँ तुमने निकलने दिया आगे. निकलने दिया. वीडियो बना. अरे समझा तेरे को. अरे लाइन से. अरे निकलने. अरे यार तुम बोलो ना यहाँ से जाएगा बोले ना तू. अरे यहाँ से जाएगा बोला ना. तो यहाँ से जाएगा बोला ना. यहाँ से जाता हूँ बोला ना तू. हम भी चल रहे हैं. जाओ ना जिधर आ रहे हो उधर से. भगा दो उसको. निकालो उसको. निकालो बाहर. अरे निकालो उसको बाहर. भगा दो उसको. निकालो उसको बाहर. निकालो. चलो बाहर काटना. निकाल दो बाहर. निकाल दो उसको. सब अपने आगे, कोई आने मत दो किसी को.
12 वाजून 10 मिनटं झाली तरीसुद्धा लाईनीत उभं आहे. मग काय आम्ही सगळे आमचं मोबाईल वगैरे सगळं जमा केलं राईट साईडला आणि फायनली आमचं दर्शन झाल्याच्या नंतर किती वाजले 2:20 झाले. म्हणजे किती तास आम्ही लाईनीमध्ये उभा होतो तुम्ही बघू शकता. आणि फायनली आमचं काशी विश्वनाथचं दर्शन इथे झालेलं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांना काशी विश्वनाथ जायचं असेल तर त्यांना थोडीशी आयडिया येईल. तर चला मित्रांनो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.